नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा फ्रायडेचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर आपण डिस्कशन काय केलेलं, 23,800 हा खूप स्ट्रॉंग आहे, हा पार करणं मुश्किल आहे। तर जसं की तुम्ही बघू शकता 23,800 मार्केटने काय केलं, रिजेक्शन घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि जवळपास इथे तुम्ही बघायला गेला तर 170-180 पॉईंटचा आपल्याला मोमेंटम बघायला भेटलेला आहे। समथिंग 200 पॉईंटचा मोमेंटम आहे। यातील कोण 100 पॉईंट जरी बुक केले असते तर खूप चांगली गोष्ट आहे। जोपर्यंत 23,800ची लेवल वरच्या साईडला ब्रेक होणार नाही तर आपल्याला 24,000चं टार्गेट भेटणार नाही। आणि 24,000 पण खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, हा ब्रेक होणं पण खूप इम्पॉर्टंट आहे। तर उद्यासाठी काय असणार आहे बघा, हा जर तुम्ही बघितला 15 मिनिट टाईम फ्रेमवर, तर छोट्या टाईम फ्रेमवरती हा हेड अँड शोल्डर पॅटर्न बघितला, हा बघा, हा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला आहे। जसं की याचा ब्रेकआउट झाला आहे, मार्केट मला उद्या खाली ओपन होईल असं वाटतंय, मे बी 23,400 पर्यंत। 23,400 जर तुटला तर मार्केट मग अजून 23,200 आणि खाली बघायला गेला तर 23,000 आणि 23,000 हे टार्गेट डाऊन साईडला बघायला भेटू शकतात। पण लक्षात ठेवायचं आहे 23,800 हा खूप स्ट्रॉंग आहे। 23,800 जरी पार केला तर 24,000 हा खूप स्ट्रॉंग आहे। तर बँक निफ्टी काय असणार आहे हे आपण आता बघणार आहे। तर बँक निफ्टी पण सेम आहे, बँक निफ्टीला पण 54,400 आपण डिस्कस केलेलं मागच्या व्हिडिओमध्ये। 54,400ची लेवल मार्केट जर अप साईडला ब्रेक केला तरच आपल्याला वरचं टार्गेट 55,000चं टार्गेट डायरेक्ट मी बोलले होते। तर 54,400 हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, जोपर्यंत हा ब्रेक होत नाही तोपर्यंत अप साईड मुवमेंट येणं इम्पॉसिबल आहे। तर 54,400ला मला वाटलंच होतं वरच्या साईडला ब्रेक होणार नाही म्हणून इथे पुट साईडची मोमेंटम बनलं, तुम्ही बघू शकता 500-700 पॉईंट आपण कॅप्चर केलेले आहेत। तर उद्यासाठी पण मला डाऊनच वाटते, पण जोपर्यंत 53,200ची लेवल डाऊन साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला 52,700 आणि बघायला गेलं तर 52,000 हे दोन टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकणार नाहीत। आणि जोपर्यंत 54,400ची लेवल वरच्या साईडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत आपल्याला 55,000ची लेवल बघायला भेटणार नाही। तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। थँक्यू।